सोलापुरात निर्भय बनो विचारपीठास उत्स्फूर्त प्रतिसाद. निर्भय बनो विचारपीठाच्या वतीने महाराष्ट्रभर विवेकाचा जागर मांडला जात आहे. सोलापुरात हेरिटेज लॉन येथे विश्वंभर चौधरी, ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या निर्भय बनो व्याख्यानास उदंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या संयोजिका डॉक्टर अस्मिता बालगावकर यांनी विश्वंभर चौधरी, निखिल वागले यांच्यावर हल्ला झाला अशा हुकुमशाही, दडपशाही जाहीर निषेध केला. स्वतः निर्भय बनून सोलापुरात सभा घेऊन इतरांचे मनोबल वाढणाऱ्या निर्भय बनो टीमचे व सहभागी सर्व नागरिक बंधू भगिनींचे अभिनंदन करण्यात आले. डॉक्टर विश्वंभर चौधरी सरांवरती सुद्धा सिन्नरवरती सभेमध्ये हल्ला झाला. त्यांना बोलू दिलं नाही, माईक फेकून दिला. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर यांच्यावरती तरी 7 वेळा हल्ले झालेले. आणि या सगळ्या या अशा हुकुमशाहीचा, दडपशाहीचा आम्ही जाहीर निषेध करतो. जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी आपले विचार मांडताना दडपशाही प्रकरणाचा वाचा फोडला. विश्वंभर मी असेल, निखिल वागेंनी जेव्हा आजचा सवाल सुरू केला तेव्हा आम्ही काँग्रेसच्या कामाचं विश्लेषण करताना त्यांना विरोध केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध केलेला आहे. शिवसेना मूळची जी आहे बाळासाहेब ठाकरे असतानाची तेव्हा सुद्धा त्याचं विश्लेषण करून त्याला विरोध केलेला आहे. पण या लोकांनी कधी आमच्यावर हमले केले नाही, कारण की लोकशाहीचं तत्व त्यांच्यामध्ये जिवंत होतं. आज भारतीय जनता पक्ष त्यांचे नेते इतके असंतुलित आहेत की त्यांना आपलं विश्लेषणच मान्य नाही. त्यामुळे आमच्यावरचा हमला नाही, आपण पाहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये अराजक माजलेला आहे की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कोणीतरी कोणाला मारू शकतो. अहमदनगरमध्ये एखादा आरोपी आमदार असतो, त्याचे सगळेजण पाठराखे पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या मॉबनी घुसतात आणि खुर्ची सकट त्या माणसाला घरी घेऊन जातात आरोप असतानाही. या अनेक गोष्टी पाहत असताना आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की मुळात विरोधी विचारच टिकायला नको अशा स्वरूपाची यांची जी भ्रष्ट बुद्धी आहे त्याला आपला विरोध आहे. समाजातील कार्यकर्ते व पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी, दडपशाहीच्या विरोधात उभे टाकण्यासाठी नागरिकांना आवाहन केले. या विवेकाचा जागर कार्यक्रमास निर्भय बनो विचारपीठ सोलापूर, समविचारी सभा, युवक क्रांती दल, युवा पॅंथर आदी संघटनेचा जाहीर पाठिंबा होता. या कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, पुरुषोत्तम बर्डे यांच्यासह काँग्रेसच्या अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश आसापुरे, मनोज येलगुलवार, प्रमिला तूपलवंडे, आरिफ शेख, अशोक निंबर्गी, विनोद भोसले, गणेश डोंगरे, जुबेर कुरेशी, देवाभाऊ गायकवाड, अंबादास बाबा करगुळे, वाहिद बिजापुरे, तिरुपती परकीपंडला, राज सलगर, सकील मौलवी, ॲडव्होकेट केशव इंगे, हारून शेख यांच्यासह हजारो नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.